आज 15 जानेवारी भारतात हा दिवस लष्कर दिन किंवा आर्मी डे म्हणून साजरा होतो। 15 जानेवारी 1949ला भारताचे पहिले लष्कर प्रमुख जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिश आर्मीकडून लष्कराची सूत्र हाती घेतली। तेव्हापासून हा दिवस आर्मी डे म्हणून साजरा होतो। लष्कराची अशी एक शाखा आहे की जिथे थेट लढाईत सहभाग घेत नसली तरी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांसाठी ही शाखा सांताक्लॉज सारखी आहे। लष्कराची सगळ्यात तरुण पण दुर्लक्षित राहिलेल्या या एव्हिएटर्सची ही कथा। Good afternoon, sir. I am speaking to Officer in Charge Operations Aviation, sir. Calling for raising a casualty evacuation demand. I will request you to launch the casualty evacuation mission immediately, sir. हेलिकॉप्टरची हीच घरघर सीमेपलीकडच्या शत्रूच्या हृदयात धडकी भरवू शकते। पण हीच घरघर एखाद्यासाठी जीवनदायी असते। आपल्या आयुष्याची दोरी अजूनही बळकट आहे याची जाणीव करून देणारी। उंच पर्वतराजीत आर्मी एव्हिएशन कोरचे पायलट्स सतत मिशनवर असतात। त्यातलं सर्वात महत्त्वाचं मिशन असतं कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन। आर्मी एव्हिएशन कोर भारतीय लष्कराची सर्वात तरुण शाखा। लष्कराच्या पराक्रमात भर घालणारा लष्कराचा तिसरा अक्ष। या कोरचे पायलट्स आणि त्यांची हेलिकॉप्टर्स बर्फालेल्या सीमांवर तैनात जवानांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर असतात। बर्फ, थंडी, वारा हे काहीच या पायलट्सना रोखू शकत नाही। 1986 पासून आर्मी एव्हिएशन कोर हे इंडियन आर्मीच्या सेवेमध्ये आणि तेव्हापासून अत्यंत महत्त्वाची कामगिरी ही हेलिकॉप्टर्स बजावतात। विशेषतः अतिउंच भागामध्ये यांचं ट्रेनिंग, यांचं कौशल्य पणाला लागलेलं असतं आणि त्याचं कारण असतं इथला बेभरवशी हवामान। आणि या पायलट्सना सुद्धा त्याची जाणीव असते, अगदी संपूर्णपणे जाणीव असते की दूर पर्वतराजीमध्ये तिथे बसलेले आपले जे जवान आहेत त्यांची गरज काय आहे आणि आपल्यावरती त्यांची किती जबाबदारी आहे ती, आणि त्यामुळे त्यांचं दर्द समजून हे सर्व पायलट्स कोणतीही छोटीशी सुद्धा चूक होऊ न देता आपलं काम अगदी चोख बजावत असतात। लष्कराच्या कोणत्याही शाखेतला अधिकारी आर्मी एव्हिएशन कोरचा पायलट बनू शकतो। आर्मीच्या या पायलट्सवर जबाबदाऱ्या खूप मोठ्या असतात, कारण सीमेवरच्या दुर्गम भागात जवानांपर्यंत मदत, रसद सर्व काही पोहोचवण्याचं काम त्यांना करायचं असतं। आर्मी एव्हिएशनमध्ये आम्ही काही मिशन्स करतो, जसं की कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन आहे, एअर मेंटेनन्स अँड सप्लाय आहे, त्याच्यानंतर रेकी मिशन आहे। तर हे मिशन करत असताना जेव्हा याचा रिझल्ट जो आहे तो फायनली जो ग्राउंड ट्रूप्स जे आहेत त्यांच्या फॅसिलिटीसाठी आणि त्यांची लाईफ सेव्ह करण्यासाठी हे सगळे मिशन्स, ह्याच्यापैकी काही मिशन्स केले जातात। तर ह्याच्या शेवटी जो एक प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन जे मिळतं, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट म्हणजे की त्या ग्राउंड ट्रूप्स जो जवान फॉरवर्ड पोस्टवरती बसलेला आहे त्याच्या नजरेत जो एक रिस्पेक्ट एक आर्मी एव्हिएटरला जो मिळतो, त्याच्यामुळेच कदाचित इंडियन आर्मीचा कोणताही ऑफिसर आर्मी एव्हिएशन कोर जॉईन करू इच्छितो। लेह लडाख, सियाचिन यासारख्या अतिउंच दुर्गम भागात काम करणं हे मानवी क्षमतेच्या परीक्षा पाहणारं असतं। त्यात यंत्रांची कथा वेगळीच असते। विरळ हवा, कमी तापमान या सर्वाचा परिणाम या हेलिकॉप्टर्सवरती होत असतो। अशात या पायलट्सचं कसब पणाला लागलेलं असतं। तो इस एरिया में क्योंकि वातावरण काफ़ी बदलता रहता है, हवा का दबाव काफ़ी कम है, इसके कारण पायलट्स को हमेशा अपनी
फ्लाइंग लिमिट्स जो एनवेलप है उसके ऊपर उड़ना पड़ता है, जिसमें ये काफ़ी पायलट्स का मानसिक एवं शारीरिक संतुलन को काफ़ी इफेक्ट करता है। या दुर्गम भागात उड्डाण करण्यासाठी आर्मी एव्हिएशन कोरच्या पायलट्सना विशेष प्रशिक्षण दिलं जातं, कारण छोटीशी चूक आणि गाठ थेट मृत्यूशी। हाय ऑल्टिट्यूडमुळं सगळ्यात पहिले इथं ॲटमॉस्फेरिक जी डेन्सिटी आहे ती कमी असल्या कारणामुळं हेलिकॉप्टरवरती त्याचा फरक पडतो। जसं की हेलिकॉप्टरची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे, लोड कॅरिंग कॅपॅसिटी ती कमी होते। ही सगळी जे डिफिकल्टीज आहेत त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी आम्हाला एकच गोष्ट सांगितली जाते की तुम्हाला ट्रेनिंग केली पाहिजे आणि तुम्हाला मेंटली रोबस्ट राहिलं पाहिजे आणि सिच्युएशनली अवेअर पण राहिलं पाहिजे। जसं की कधी जर वेदर खराब झाला तर त्यावेळेस तुमचं जे डिसिजन मेकिंग आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या लाईफवरती पडू शकतो। या पायलट्सचा दिवस हेलिकॉप्टरच्या घरघर आवाजानेच सुरू होतो। सीमेकडील अतिउंच आणि दुर्गम भागातल्या जवानांना रसद पोहोचवण्यासाठी सूर्याच्या पहिल्या किरणापासून या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या सुरू होतात। सूरज की पहली किरण से हमारे ध्रुव ALH की आवाज़ और इंजन की आवाज़ से हमारा दिन शुरू होता है। जब भी मैं अपने ALH ध्रुव में बैठता हूँ तो मुझे एक सेटिस्फैक्शन होता है कि जैसे कि आज मैं अपने बहादुर सिपाही, अपने दोस्त जो कि सरहद पे हैं, हमारी देश की सेवा कर रहे हैं, मैं उनके लिए कुछ सेवा कर पाऊँगा। ये खासकर मेरे लिए और आने वाले अन्य जो भी पायलट्स हैं उनके लिए एक मोटिवेशन होता है। खासकर दिन के एंड में जब हम वापस आते हैं हमें एक मन में एक सेटिस्फैक्शन होता है। कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन या पायलट्सवर असलेली सगळ्यात मोठी जबाबदारी। या पायलट्सना अगदी काटेकोर असावं लागतं। अगदी मिनिटभराची दिरंगाई सुद्धा जीवघेणी ठरू शकते आणि याची जाणीव असलेले हे पायलट्स कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशनला आलेले असताना हेलिकॉप्टरचं इंजिनही सुरूच ठेवतात। पेशंटला हेलिकॉप्टरमध्ये बसवल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा आकाशात झेप घेतली जाते। वेळेत बेस कॅम्प किंवा हॉस्पिटलच्या हेलिपॅडवरती लँडिंग होतं आणि पेशंटला वैद्यकीय मदत मिळते। सरतेशेवटी पेशंटच्या चेहऱ्यावर असलेलं समाधानाचं हसू त्यांना खूप काही देऊन जातं। आर्मी एव्हिएशन कोरचा प्रत्येक पायलट हा सर्वात आधी एक लष्करी जवान असतो। त्यामुळे दूर कुठेतरी बर्फाच्छादित प्रदेशात, वाळवंटात, जंगलामध्ये जो जवान आज देशाचं प्राणपणाने रक्षण करत असतो, त्याच्या अडचणी काय आहेत, त्याच्या गरजा काय आहेत, ह्या प्रत्येक गोष्टीची जाणीव या प्रत्येक पायलटला असते आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेला उड्डाण घेताना याच जाणीवेसह ते उड्डाण घेतलं जातं आणि साहजिकच दूर कुठेतरी एखाद्या पोस्टवरती रक्षण करणाऱ्या जवानाला ज्यावेळेला हे हेलिकॉप्टर दिसतं त्यावेळेला आपसुकच त्याच्या चेहऱ्यावरती ते समाधानाचं, आनंदाचं हसू आलेलं असतं। या सर्व मिशन्समध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाची मोठी जबाबदारी असते, कारण बदलत्या हवामानासोबत हेलिकॉप्टरच्या प्रत्येक फेरीवर बारीक लक्ष ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर असते। प्रत्येक विमानाचं सुरक्षित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग होण्यासाठी डोळ्यात तेल घालून ते लक्ष ठेवून असतात। एयर ट्रैफिक कंट्रोलर का काम काफ़ी जिम्मेदारी का है। यहाँ पर लगातार एयरक्राफ्ट्स को मॉनिटर करना होता है, कंट्रोल करना होता है और उसके साथ साथ वेदर का अपडेट भी लगातार लेना पड़ता है, जो कि बहुत ज़रूरी है जो जहाज़ मिशन पे गया उसके लिए, ताकि उसको हम सेफली वापस लैंड करा पाएँ। और यहाँ पर मैं और मेरा स्टाफ ट्रेंड हैं टू कैरी आउट एनी इमरजेंसी सिचुएशंस। हिमाद्रीच्या रक्षणाचा विडा उचललेले लष्करी जवान थंडी वाऱ्यातही सीमेवर पाय रोवून उभे असतात। आर्मी एव्हिएशन कोर अशा जवानांच्या सेवेसाठी कायम तैनात असतं, पण यंत्रणाही मर्यादा येतात। बिकट हवामानात हेलिकॉप्टर्सना कार्यरत ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं। हाई एल्टीट्यूड एरिया होने के कारण यहाँ पर वातावरण जो है काफ़ी रेरिफाइड है, एयर डेंसिटी की कमी है, ऑक्सीजन की कमी है। इस वजह से जो हमारे जहाज़ हैं अपनी क्षमता की चरम सीमा पर ऑपरेट करते हैं। सर्दियों में टेम्परेचर -35 डिग्री तक नीचे गिरता है और गर्मियों में सेम टेम्परेचर
+35 डिग्रीज तक पहुंच जाता है। इसी कारण जो हमारी जो टेम्परेचर रेंज है निचले इलाकों के मुकाबले काफ़ी ज़्यादा है, और इस कारणवश जो रबर पार्ट्स, सील्स एंड जो होजेस हैं हमारे एयरक्राफ्ट में, वो जल्दी गिव अप कर देते हैं, उनकी लाइफ कम हो जाती है। और इसी कारणवश स्नैग्स की जो अकरेंस फ्रिक्वेंसी है वो निचले इलाकों के मुकाबले काफ़ी ज़्यादा है। एक छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे या हेलिकॉप्टर्सची कायम काटेकोर तपासणी होत असते। उंच डोंगराळ भागांमध्ये सारच काही बेभरवशी असतं, मग ती हवा असो किंवा डोंगरांच्या रांगा असो किंवा आणखी काही। याच बेभरवशी वातावरणामध्ये आर्मी एव्हिएशनची ही हेलिकॉप्टर्स अप टू डेट ठेवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी असते या हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सचं काम करणाऱ्या क्रूची। आणि त्यांना सुद्धा या कामामध्ये अनंत अडचणी येत असतात, पण त्या सगळ्यावरच प्रयत्नांनी मात केली जाते। जगातल्या अशक्य वाटणाऱ्या अशा उंचीवर असलेल्या पोस्टवर नियमित उड्डाण करत आर्मी एव्हिएशनच्या पायलट्सनी एक वेगळं वर्ल्ड रेकॉर्ड रचलंय। अशा ठिकाणी उणे 40 पेक्षाही कमी तापमान असतं आणि अशा वेळी आर्मी एव्हिएशनचे मिशन्स क्षमतांची कसोटी पाहणारे असतात। जो हमारा इलाका है, एरिया ऑफ ऑपरेशन है, उसमें जो जहाज ऑपरेट करते हैं -35 to -50 तक भी पहुंचता है टेम्परेचर। उसको एड्रेस करने के लिए हमें जो दिक्कतें आती हैं वो स्पेशली स्टार्टिंग प्रॉब्लम्स, मॉर्निंग में जो फर्स्ट लाइट पर जो हमारा टेक ऑफ होता है उस समय पर स्टार्टिंग प्रॉब्लम्स की काफ़ी दिक्कतें आती हैं। उसको एड्रेस करने के लिए जनरली हम मेंटेनेंस लेवल को हाई रखते हैं। जो हमारी सर्विसिंग शेड्यूल्स हैं उनके ऊपर ज़्यादा ध्यान दिया जाता है। निचले इलाकों में इतनी प्रॉब्लम नहीं आती है। आर्मी एव्हिएशनच्या पायलटने घेतलेली प्रत्येक भरारी हा एक वेगळा अनुभव असतो आणि पूर्ण झालेलं प्रत्येक मिशन या पायलट्सना एक समाधान देऊन जातं। हर छोटा मिशन किसी ना किसी की ज़िंदगी से जुड़ा हुआ है। एंड ऑफ द डे जब एक एयरक्राफ्ट सेफली हमारे पास लैंड होता है, जिसके लिए हम जिम्मेवार हैं, तो हमें बहुत खुशी मिलती है। और यही छोटे छोटे मिशंस अकम्प्लिश करने के बाद एंड ऑफ द डे इट इज़ अ वेरी सेटिस्फाइंग जॉब। हिमाद्रीच्या कुशीत देशाच्या गोठलेल्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी इथे येणारे हेलिकॉप्टर्स हाच बाहेरच्या जगाशी असलेला एकमेव संपर्क असतो। सांताक्लॉज सारखी ही हेलिकॉप्टर्स येतात, रसद पुरवतात आणि क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा झेपावतात एका नव्या मिशनसाठी, देशसेवेसाठी।